अहो हे बघा की काय आहे, हे बघा हे बघा. अहो हे बघा की इथं हे नव हे काय काय हे अहो फळ आहे, फळ सफरचंद आहे. होय म्हणजे तुझ्या हातात काय करायलंय? अहो ते हा धूळ धूळ. अहो धूळ बसली होती याच्यावर म्हणून पुसत होते. वय मी धुवून आणलं नव्हतंच वय. अहो असं कसं ताई साहेब, धुवून पुसून आणलं होतं. वर आता आपल्याला दिसत नसलं तरी हवेतली धूळ बसतीच की, होय की नाही? एवढी धूळ चालते आमची. अहो पण तुमच्या तब्येतीला काय होत नाही आमच्या तब्येतीला. अहो असं कसं असं कसं म्हणजे? आज पतूर श्वास घेऊन घेऊन त्या पन्हाळ्याच्या डोंगरा एवढी धूळ गेली आमच्या अंगात. काय झालंय का? ठणठण येते का नाही आम्ही? अहो ताई साहेब राहू दे. गप बस जरा. पुसून आण तिकडं हा तिकडं जा. 4 हात लांब राहायचं बर का. हाताची घडी तोंडावर बोट. तोंडावर बोट. अहो ताई साहेब आता हाताची घडी घातल्यावर तोंडावर बोट कसं ठेवणार? नाही ठेवते ठेवते ठेवते. आमासनी शिकवत्या हवेतली धूळ. ताई साहेब तुम्ही असंच करतासा आणि समजा हातातलं घालून बसतासा. अहो आजवर एवढं जीव तोडून हातपाय मारलासा तरी बी फेल गेलास. आता असं निवांत फळ खात बसलायसा म्हणल्यावर डबलदा फेल होणार बघा तुम्ही. होय चंदे. अहो ताई साहेब आता तो मास्तर ते रानाच्या परीक्षेत फेल होणार म्हणजे होणार असं तुमचं तुम्हीच ठरवून टाकलंसा बघा. एक वार करतासा आणि गप बसतासा. म्हणून मग समजा प्लॅनची माती होती तुमच्या. ताई साहेब अहो जरा सावध राहा बर का. माझं सकाळपासून डोळा फडफडायला लागलाय. वय कसं आहे ना ताई साहेब, आता आपल्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर समजा घडामोडींवर ध्यान द्यावं लागत्या. कुठं काय चुकतंय का ते बघावं लागत्या आणि चुकत असेल तर ते सुधरवायला लागत्या. होय का नाही? पण मग आम्ही काय करायचं असं म्हणणं आहे तुझं? त्यो मास्तर रानाच्या परीक्षेत पास झाला तर हा ते कळलं पण पुढं काय करायचं? आता पुढं काय मला तिकडे तुम्ही शिक्षा देऊन उभे केलंय ना. मी जाते. तुम्ही समधी फळ खात बसल्याचं म्हणल्यावर बुद्धी तर तुमची चालायला पाहिजे. मला खायला दिलं असतं तर माझी बुद्धी चालली असती. होय राजवाड्याला जर आता निकालात काढायचं असेल रेणूचं घर गाठायलाच पाहिजे. या पाहुणं या बसा बसा. हे घ्या पाणी पिऊन घ्या, डिहायड्रेशन व्हायला नको. थँक्यू. अंजली जरा कंडिशन बघ की याची. रानादा हे जरा जास्तच व्हायलंय बर का. अरे जयंतला नाहीये रे सवय या सगळ्याची. मग काय झालं? परीक्षा मंदार करावं लागणारच की. अहो एकच दिवस करायचा आहे, आयुष्यभर नाही. अरे पण रेणू हे समजा तू यासाठीच व्हायला ना. हे बघ त्या बापूनी मला विचारत मला सांगायला बरं की पोराची परीक्षा घेतल्या म्हणून. की पोरगा चांगला असं मी बिना परीक्षा घेता कसं सांगू? बापूंचं एक वेगळंच टेन्शन आलंय बघ मला. हे टेन्शन घेऊ नकस, मी बापू संगत बोलतो. बरं आता पुढे? आता जरा दम खावं काय. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू काय. एकदा अंजली पहिले आजारी पडल्या होत्या तेव्हा मी त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती. बरोबर ना?
अगदी बरोबर. तेव्हा तर मला उठताही येत नव्हतं आणि जेवण बनवणारं सुद्धा कोणीच नव्हतं ना. मी खरं सांगू, नवऱ्याला बायकोची आणि बायकोला नवऱ्याची सगळी कामं करता यायला हवी. कधी काय लागेल आणि कसली गरज पडेल काहीच सांगता येत नाही ना. पण खरंच त्यावेळेला तुम्ही खूप छान खिचडी बनवली होती. वय नव, आता तशी खिचडी जयंतराव बनवणार. खिचडी? होय. अहो त्याचं काय आहे? समजा रेणू कधी आजारी पडली तर ती उपाशी राहायला नको म्हणून म्हणलं. चला चला, उठा उठा, चला. अहो उठा उठा, चला. उठा. अहो थोडा दम तर खाऊ द्या. अहो दम खाऊन कसं चालेल? अहो अजून लई परीक्षा बाकी आहेत. दम खायला टाइम नाही आपल्याकडे. चला. अंजली, अगं मी नाही का आजारी पडणार कधी? का ग रानात उगाच पाठीमागे लागलाय जयंतच्या? रेणू, अगं हे जे काही करताय ते तुझ्या भल्यासाठी करताय. तू गप्प बस. मी दोघं पण नवरा बायको सारखेच आहे बघा. रानादा, गप्पस म्हणलं ना. रेणू तू गप्प बस. मी करतोय ना. करा काय करायचं. चला, किचन तयार आहे. आता फक्त चूल पेटवा आली म्हणजे झालं. या चला. आवाज दे. चला, एक दिवस करायचं आहे. रेणू, अगं तू टेन्शन कशाला घेतेस? मी माझी जबाबदारी पार पाडली ना. बापू आणि काकीसने उत्तर द्यायचंय मला. अरे काय म्हणतोय म्या? लाव की फोन. कॉलेजला गेली ना व सपल्यावर येईल की परत. हे बघ, उद्यापासून त्याचं कॉलेज बंद, हे ध्यानात ठेव. उगा काय पण बोलू नका. मी बोलते नीट. म्हणजे म्या काय नीट बोलत नाही वय? दर टायमाला वाकड्यात का शिरता तुम्ही? वाकड्यात आणि सरळ मला बाकीचं काय माहित नाही. उद्यापासून कॉलेज बंद म्हणजे बंद, आणि लईच नाटक केलं तर उद्यापासून शाळा बी बंद. यावं का? नमस्कार. बसा की. चटे घे. चावी ठेवतो. निसाब बसा. नाही नाही, माझ्या ताई साहेब असं खाली जमिनीवर कधीच बसत नाहीत. हे घर आहे काय तुमचं? वय गरीबाचं आहे आपलं. गोड मानून घ्या. आम्ही कशाला गोड मानू? आम्हाला ती काय राहायला यायचंय भाई इथं? ते बी खरंच आहे म्हणा. तुम्ही बसा, मी चहा करते तुम्हाला. आव नाही नाही नाही, आम्ही काय चहा पाण्यासाठी आलोय काय इथं? इस्टेट पेटता पेटत नाही आमची. चहा पाण्याचं कसलं आलंय कौतिक? हा पण तुमची पोरगी रेणू ती मात्र खुळी होणार आहे बरं का आमच्या पाहुण्यांची श्रीमंती बघून. महाराणी होणार आहे तुमची पोरगी आता. आहेत कुठं महाराणी? ती कॉलेजला गेली. कॉलेजला. बघितलंस का चंदे आजकालच्या पोरी? आई बापाला उल्लू बनवून गावभर गुण उधळत फिरत असतात. लगीन झाल्यावर असलं काय केलं तर आमचं पाहुणं तर आमचा गळाच धरत्याल की. बघा ताई साहेब, विचार करा. अजून लगीन झालेलं नाही. म्हणजे काय म्हणाले मला काय बी कळणं झालंय बघा वैरी साहेब. ते जर समजलं असतं तर आज इथे येण्याची वेळच आली नसती. आणि पोरगी कुठे आहे ते बी कळलं असतं. अहो खरंच कॉलेजला गेले ती. ढेकळाचं कॉलेज. कुणा संकट खोटं बोलताय बापू? तुमची पोरगी आणि तो मास्तर आमच्या शेतात गप्पा हाणत बसल्यात. लग्नाआधी जोडीनं फिरताना अख्ख्या गावानं बघितलंय त्यांना.
आमच्या पाहुण्यांचं नाक कापायचा डाव नाही ना तुमचा? अहो नाही ते खरंच कॉलेजला गेल्या आणि संकट राहणार बी हाय की. आहेत की नाही आहेत, आमचा राणा भाऊजी बी संकट आहे, पण ते कॉलेजमध्ये नाही शेतात आहेत. अहो बापू, कोण कुठला त्यो बाजार बुनगा, त्याच्या घराण्याचा काही बी पत्त्या नाही, आणि तुमच्या पोरीला त्याच्या संकट लगीन करायचंय बाय. राणा भाऊजी तिकडे शेतात त्याची परीक्षा घ्यायलेत. रेणूला चांगला नवरा मिळावा म्हणून ही समधी खटपट. मग आम्ही आणलेला काय रस्त्यावर पडलेला होता व्हय? अहो चांगलं तालेवर घराण्यातला पोरगा होता, पण नाही, तुमच्या पोरीला त्या शहरातला मास्तरच पसंत आहे वाटतं. नाही बहिणी साहेब, असं काय नाही. रेणूचं लगीन तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होणार आहे. हे समजा इथं बोलून काय उपयोग? राणा भाऊजी त्या पोराला परीक्षेत पास करणार आणि तुमची पोरगी त्याचा हात धरून निघून जाणार. बाप जन्मात असं होणार नाही बहिणी साहेब. हे समजा इथं बोलू नका बापू, तुमचा जोर तिथं शेतात जाऊन दावा. अहो बापू, तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या घराण्याच्या इज्जतीची काळजी असेल तर तिकडे जावा. समधी जण तिकडच जमल्यात बघा. बघितलंस, अरे कॉलेजला पाठवली तर काय कोण उधळ त्या पोरगी. आता पुण्यांदा तू मध्ये पडलीस तर खानरोळीच करून तुझी. बापू, अहो समजा हितच बोलत बसला आणि तिकडे तुमच्या पुरीचं लगीन लागायचं. हे बघा, आमच्या घराच्या विरोधात जाऊन समजा जे सांगायचं होतं ते सांगितलं. आता पुढचं काय ते तुम्ही ठरवा. आता तिला फरक पडत आणतो कधी बघा. जावा जावा जावा. अहो 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 घरी आल्यावर काय ते विचारा की उगा रागाच्या भरात काय पण करून बसशीला. अहो राग कसला आलाय त्यात? बरं ठीक आहे, ह्यो तुमचा घरगुती मामला आहे म्हणा, तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. पण काकी, तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. हे समजा तुमच्या पोरीच्या भल्यासाठी चाललंय का नाही? हा अनुभय, आपण बायकांनी या समध्यामध्ये न पडल्यालाच बरं. पुरुषांचं पुरुषांना काय ते ठरवू द्या की. उगत टाळकं बिळकं सटकलं म्हणजे. चल बाई चंदे. अहो आता बास झालं. तुमचा जो काही निर्णय झाला असेल तो त्यांना सांगून टाका ना, उगा छत बसू नका त्यांना. अहो जवळ समजा झाले, शेवटचे तेवढं राहिले. अहो आता आत्ताच जेवलेत ते, परत त्यांना कामाला लावू नका. थोडंच राहिले, चला तुम्ही. वा, एक नंबर झालती बरं काय खिचडी. थँक्यू. खरंच लई भारी चव आहे तुमच्या हाताला. थँक्स. जवळजवळ तुम्ही समजा परीक्षा पास केल्यात, पण शेवटचं तेवढं राहिले, लई महत्वाचं आहे. या इकडे उभा राहा. तर लगीन झाल्यावर तुम्ही कुठे राहणार? म्हणजे मुंबईला की कोल्हापूरला? ते काही फिक्स नाही. म्हणजे मी नोकरी करणारा माणूस, माझी बदली कुठेही होत असते, त्याच्यामुळे जिथे बदली होईल तिथे मला जावं लागणार. हा, पण मी रेणूचा विचार नक्कीच घेईन. वय जो काय निर्णय घ्यायचा तो दोघांनी मिळून घ्यायचा. बरं ते नव, तिच्या नोकरीचं काय? ती स्वतंत्र आहे तिचा निर्णय घ्यायला. तिने पैशासाठी काम करावं असं मला कधीच वाटणार नाही. बरं, गुंडा किती घेणार तुम्ही? हुंडा देणे आणि घेणे या दोन्ही गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत, आणि याच्या पर्सनली मी विरोधात आहे. त्याच्यामुळे मला हुंडा वगैरे काही नको. मला फक्त तुमची मुलगी द्या बस. वा, एक नंबर आहे बघा तुम्ही रेणूसाठी. लगीन तुमच्या दोघात झालं तरी नातं दोन घरात होणार आहे. तेव्हा तुमच्या घरच्यांचं काय म्हणणं आहे?
हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मी अनाथ आहे. लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलो. माझ्या घरचं असं कुणी नाही. काम करून शिकलो. माझे आई बाबा कसे दिसतात, कोण होते, याच्याबद्दल मला काही माहित नाही. सॉरी. सॉरी काय त्यात? मी अनाथ आश्रमात वाढल्यामुळे मला स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय लागली. माणसांची आणि नात्याची किंमत कळली. जी नाती मला कधीच अनुभवता आली नाही ती मला रेणूमुळे सापडली. मी तिला कधीच दुरावा देणार नाही. तिलाच काय तर मी तिच्या आई बाबांना, तिच्या भावाला, सगळ्यांना आपलं मानेन. एक नंबर माणूस आहे बघा तुम्ही. रेणू, एक नंबर मेवना ओळखलास बघ तुम्हाला. म्हणजे आता आमच्या लग्नाला काय अडचण नाही. फुल परवानगी माझ्याकडनं. आणि हा, बापूचं टेन्शन घेऊ नकस. मी बघतो काय करायचं ते. थँक्यू राणादा. वेलकम. जावा आता तुम्ही फिरून या. थोडं बोला. बरं ठीक आहे, बोलू नका. रेणू, जा जयंतराव बसने आपलं शेत दाखवू. जा जा की. चला मी धावतो. ए हो माग मधी कशाला कडमडतोयस? त्यासनी सांगितलंय ना व. हा. तुम्ही जावा. परवानगी देतोय तरी बी बोंब आहे वय तुमची. एक कुस्ती तेवढं बाकी होतं ना व. वय वय. हा आता 2 डाव घेऊया की आता लगेच. हा चला. नाही नाही, हे काय चाललो आम्ही लगेच. बघा. लय भारी नवरा मिळाला माझ्या बहिणीला. कायच काळजी नाही. छान परीक्षा घेतली. बापू संकट बोलताना आपल्याला बी खात्री पाहिजे ना व. पटली ना मग खात्री? 100%. अहो एक नंबर माणूस आहे. माणसाची कदर आहे त्यासनी. अहो रेणू एकदम खुश राहणार बघा त्यांच्या संगत. आता काळजी करायचं कायच कारण नाही. काळजी आता रेणूच्या घरच्यांची. बापू हो म्हणतील ना? अहो एवढं सोन्यासारखं जावई मिळतो तर नाही कशाला म्हणतील. हो, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही अगदी व्यवस्थित हँडल कराल सगळं. आज मी खूप खुश आहे. झालं तर तुम्ही खुश तर मी बी खुश. पण हा, मी मुलीकडचा आणि तुम्ही मुलाकडचा काय? हो का? होय. बोला मग. ते मुलाच्या कानपीचा मान तेवढा मला पाहिजे काय? अजिबात नाही. मग रेणूच्या भावाचं काय? आम्ही दोघं मिळून नवरदेवाचे कान पिळू. नाही, आम्हाला नाही पसंत. पसंत करून घ्यावं लागणार. असं कसं? आमची मुलाकडची बाजू आहे, आम्ही म्हणू तेच होणार. अहो ते मुलीची पडती बाजू जमाना गेला काय? आता आमची बाजू मोठी आहे. नाही नाही, आमची बाजू मोठी आहे. आमची बाजू मोठी म्हणताय ना? आमची बाजू मोठी. आमची बाजू मोठी. आमची बाजू मुलाकडची, त्यामुळे आमचीच मोठी. हे बघा, मी लग्नामध्ये डॉल्बी आणणार. ते डॉल्बी आणण्यानंतर अजून काही करा, मी जिलबीचंच जेवण ठेवणार. बघा, जिलबी पाहिजे ना? हो. मग तर अजिबात ठेवणार नाही. गुलाबजामुन ठेवणार नाही. आमची बाजू मोठी आणि मी म्हणेन तसंच होणार. नाही नाही, आमची बाजू मोठी. आम्ही सांगितलं ना, आम्ही सांगितलं, एकदा सांगितलं म्हणजे झालं. बरं, दोघांची बाजू बरोबर. आता कसं एक नंबर बोललात बघा. मुलगी आणि मुलगा दोन्ही बी समान.